देव नैवेद्य कसा ग्रहण करतो? श्रद्धेमागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य. भक्तीच्या मार्गावर चालताना अनेकदा आपल्या मनात तार्किक प्रश्न निर्माण होतात. मंदिरातील मूर्तीसमोर आपण ताट भरून नैवेद्य ठेवतो, पण तो अन्नपदार्थ तर तसाच राहतो. मग प्रश्न पडतो की जर देवाने हे अन्न खाल्लेच नाही तर याला प्रसाद म्हणायचे का? आणि देव खरंच भक्ताने दिलेले पदार्थ स्वीकारतो का? आजच्या विज्ञानवादी युगात या प्रश्नाचे उत्तर केवळ कथेने नाही तर एका प्रगल्भ तत्वज्ञानाने मिळते. हे रहस्य समजून घेण्यासाठी एका प्राचीन गुरुकुलातील प्रसंगाचा आधार घेऊया. जिज्ञासा आणि गुरूंचे मार्गदर्शन. एका गुरुकुलात एक बुद्धिमान परंतु शंकाखोर विद्यार्थी होता. त्याने आपल्या आचार्यांना विचारले, गुरुदेव, आपण तासनतास देवासाठी नैवेद्य बनवतो, देवाला अर्पण करतो, पण देवाने त्यातला एक कणही खाल्लेला दिसत नाही. मग हा निव्वळ वेळेचा अपव्यय नाही का? गुरुजींनी स्मितहास्य केले आणि त्याला थेट उत्तर न देता एका अभ्यासाला लावले. त्या दिवशी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना भगवद्गीतेतील एक विशेष श्लोक शिकवला. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतमश्नामी प्रयतात्मनः. अर्थ, जो भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतो, त्या शुद्ध अंतःकरणाच्या भक्ताने दिलेले ते मी आनंदाने स्वीकारतो, खातो. सूक्ष्म आणि स्थूल रूपातील फरक. गुरुजींनी त्या विद्यार्थ्याला हा श्लोक पाठ करण्यास सांगितला. काही वेळाने शिष्याने तो श्लोक अगदी स्पष्टपणे म्हणून दाखवला. तेव्हा गुरुजींनी एक गमतीशीर प्रश्न केला. बेटा, हा श्लोक तर तुझ्या समोरच्या पुस्तकात लिहिला आहे, मग आता तो तुझ्या मुखात कसा आला? आणि जर तो तुझ्या बुद्धीत किंवा स्मृतीत आला असेल तर पुस्तकातून तो पुसला गेला का? शिष्य म्हणाला, नाही गुरुदेव, पुस्तकातील शब्द तिथेच आहेत, पण त्यातील ज्ञान किंवा अर्थ माझ्या बुद्धीत उतरला आहे. गुरुजींनी समजावून सांगितले, अगदी बरोबर, पुस्तकातील शब्द हे स्थूल रूप आहेत, पण तुझ्या बुद्धीने ग्रहण केलेले त्याचे ज्ञान हे सूक्ष्म रूप आहे. एका ठिकाणाहून सूक्ष्म रूप ग्रहण केले की स्थूल रूपात घट होत नाही. नैवेद्य प्रसादात कसा बदलतो? आपण जेव्हा ईश्वरासमोर नैवेद्य ठेवतो तेव्हा ईश्वर त्यातील पदार्थांचे, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने इत्यादी स्थूल रूप ग्रहण करत नाही. ते अन्न केवळ एक माध्यम असते. ईश्वर त्या अन्नामागे असलेली आपली भक्ती, आपला भाव आणि आपली कृतज्ञता सूक्ष्म रूपाने ग्रहण करतो. जेव्हा आपण म्हणतो की देवाने नैवेद्य स्वीकारला, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्या अन्नावर ईश्वराची कृपादृष्टी पडली आहे. ईश्वराच्या चैतन्याचा स्पर्श झाल्यामुळे त्या अन्नाचे रूपांतर प्रसादात होते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर अन्नाचे रासायनिक गुणधर्म बदलत नसले तरी त्यातील ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि कंपने म्हणजे व्हायब्रेशन्स बदलतात. प्रसादाचे खरे महत्त्व. नैवेद्य दाखवणे ही केवळ एक प्रक्रिया नसून तो आपला अहंकार अर्पण करण्याचा मार्ग आहे. आपण ईश्वराला सांगतो की हे देवा, तूच दिलेले हे अन्न तुला कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहे. अन्नाचे माध्यम. अन्न हे केवळ निमित्त आहे. भक्तीची भूक. देवाला अन्नाची भूक नसते तर तो आपल्या प्रेमाचा भुकेला असतो. परिवर्तन. नैवेद्य दाखवण्यापूर्वी ते केवळ जेवण असते, पण अर्पण केल्यानंतर ती शक्ती बनते. निष्कर्ष. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही देवासमोर नैवेद्य ठेवाल तेव्हा ताटातील अन्न कमी झाले की नाही हे पाहण्यापेक्षा तुमच्या मनातील समर्पण किती वाढले आहे हे तपासा. देवाला अन्नाची मात्रा नको असते तर त्याला भक्ताच्या अंतःकरणातील ओलावा हवा असतो. हाच तो सूक्ष्म स्वीकार आहे जो अन्नाला पवित्र प्रसादाचे रूप देतो. लेख आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय श्रीकृष्ण. जय गजानन. श्री गजानन. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.